श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. माघ महिना सुरू आहे आणि माघ महिन्यात अनेक विविध प्रकारचे सण उत्सव साजरे केले जातात. आपल्या भारतीय संस्कृतीत निसर्गाला देव मानण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे असते. निसर्गातील अनेक गोष्टींचे पूजन केले जाते. पंचमहाभूतांचे पूजन केले जाते. निसर्गाची अद्भुत देणगी असलेले काही झाडं वृक्ष आवर्जून पूजले जातात. याचे केवळ आध्यात्मिक किंवा सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्व नसून तर वैज्ञानिक आरोग्यदायी अनेक गुणधर्म यात आढळून येतात. त्यापैकीच एक म्हणजे औदुंबर पंचमी. माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथीला आपण औदुंबर पंचमी साजरी करत असतो. उद्या म्हणजे 17 फेब्रुवारी वार सोमवार या दिवशी आलेली आहे औदुंबर पंचमी. या औदुंबर पंचमीच्या दिवशी आपल्याला आपल्या आजूबाजूला जिथे कुठे औदुंबराचं झाड असेल, म्हणजेच आपल्या आजूबाजूला जिथे कुठे उंबराचं झाड असेल, त्या उंबराच्या झाडाला तुम्हाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे, जेणेकरून आपल्या जीवनातील जो काही शत्रूंचा त्रास आहे तर तो दूर होईल. आपल्या घराची, कुटुंबाची, मुलांची भरभरून प्रगती होईल. असा हा प्रभावी उपाय उद्या आपल्याला करायचा आहे. हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा याची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. प्रत्येक व्यक्तीला वाटतं की माझ्या जीवनामध्ये जे काही दुःख, संकटे, कष्ट, अडचणी आहेत तर त्या दूर व्हाव्यात आणि आपल्या घराची, पतीची, मुलांची भरभरून प्रगती व्हावी. त्याचबरोबर अशी काही लोक असतात ना, त्यांना आपली झालेली प्रगती बघवत नाही. मग हे आपले शेजारी, त्याचबरोबर आपले रिलेटिव्स देखील असू शकतात. आणि हा शत्रुपीडेचा त्रास हा फक्त आपल्या घरालाच नाही तर आपल्या घरातील मुलाबाळांना, घरातील आपल्या पतीला, सासू सासरे असेल, आईवडील असेल, आपण स्वतः असो, आपल्या सर्वांनाच होत असतो. त्यामुळे ह्या ज्या काही पवित्र तिथी असतात, या पवित्र तिथींना आपण हे जर काही उपाय केले तर नक्कीच आपल्याला त्याचे जे काही फायदे आहेत तर ते होत असतात. श्री विष्णूंचा नरसिंह अवतार तसेच दत्त आणि नाथ संप्रदायात औदुंबराला विशेष महत्त्व असल्याचे पाहायला मिळते. औदुंबराला कल्पवृक्षही म्हणतात. आधुनिक काळात अनेक झाडे, वृक्ष यांच्या प्रजाती नष्ट होताना आपल्याला पाहायला मिळतात. अशा सणांच्या आणि उत्सवांच्या निमित्ताने निसर्गाचे पूजेचे महत्त्व आपल्याकडे आहे. निसर्गातील झाडे, वृक्ष यांचे महत्त्व, गुणधर्म याची आपल्याला ओळख तर आहेच, पण या निसर्गाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी औदुंबराच्या या पंचमीच्या दिवशी आपल्याला औदुंबर झाडाची पूजा करायची असते. औदुंबर पंचमीला औदुंबराशी जाऊन दत्तगुरूंचे स्मरण करावे. शक्य असल्यास काही वेळ औदुंबराच्या सानिध्यात घालवावा. औदुंबर हा वृक्ष दैवी गुणांबरोबरच औषधी गुणधर्म देखील यामध्ये आहे. सर्वांनाच माहीत आहे की दत्तगुरूंचा साक्षात वास हा कुठे असतो तर तो औदुंबर वृक्षामध्ये. कोणतंही एखादं मंदिर बघा, त्या मंदिराच्या ठिकाणी तुम्हाला औदुंबर हा वृक्ष आढळूनच येतो, कारण त्यामध्ये साक्षात त्रिदेवांचा वास आहे. म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिन्ही देवी देवता या झाडामध्ये निवास करत असतात. आणि भगवान विष्णूंना देखील हे जे औदुंबराचा वृक्ष आहे तर ते अतिशय प्रिय आहे. तर याच औदुंबराच्या झाडाजवळ आपल्याला, म्हणजेच उंबराच्या झाडाजवळ आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांची अडचण येत असेल, आपण खूप कष्ट करतोय, मेहनत करतोय, पण तरीही आपल्याला त्याचं फळ मिळत नाहीये, त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये काही इच्छा आहेत, मग त्या तुमच्या शारीरिक इच्छा असतील, मानसिक इच्छा असेल, कर्जमुक्ती असेल, नोकरी संबंधित असेल, प्रमोशन असेल, घराची प्रगती, मुलांची प्रगती असेल, किंवा मग घरामध्ये येणारा पैसा हा हातामध्ये टिकत नाही, तो नेहमी कुठे ना कुठे खर्च होऊन जात असेल, एखादं काम हातामध्ये घेतलं त्यामध्ये तुम्हाला अपयश येत असेल, घरामध्ये सतत भांडण, कटकट होत असेल, त्याचबरोबर काही तुम्हाला घरामध्ये वास्तुदोष, पितृदोष जाणवत असेल, तर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो उद्या करायचा आहे. आपल्याला उद्या औदुंबर पंचमीच्या दिवशी या औदुंबराच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे, जेणेकरून आपल्या घरावरती आणि आपल्या मुलाबाळांवरती साक्षात दत्तगुरूंची कृपा होईल आणि त्याचबरोबर आपल्या जीवनातील सर्व दुःख, दोष, दारिद्र्य, अडचणी संपून जातील. तर आता हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे त्याबद्दलची आता आपण माहिती घेणार आहोत.
त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहिला अजिबात विसरू नका, जेणेकरून दत्तगुरूंची तुमच्या घरावर, कुटुंबावर भरभरून कृपा होईल. तर या दिवशी म्हणजेच उद्या तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून त्यानंतर तुम्हाला अंघोळ करायची आहे. नंतर तुम्हाला आपले जे भगवान सूर्यदेव असतात त्यांना अर्घ्य अर्पण करायचं आहे. आपल्या घरातील रोजची जी आपली देवपूजा असते तर ती तुम्हाला करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. हा उपाय तुम्ही उद्या सकाळी 11 वाजायच्या अगोदरच करायचा आहे. कारण सकाळचं जे वातावरण असतं तर ते अगदी पवित्र असतं. या पवित्र वातावरणामध्ये आपल्या मनामध्ये देखील कोणाबद्दल ही वाईट भावना नसतात किंवा त्याचबरोबर इतरांच्या मनामध्ये देखील आपल्याबद्दल वाईट भावना नसतात. त्यावेळेस आपण जर हा उपाय केला तर नक्कीच आपल्याला त्याचे फायदे जे आहेत तर ते होतात. उद्या औदुंबर पंचमीच्या दिवशी पृथ्वी तलावरती जे तत्व आहेत, सकारात्मक तत्व आहेत तर ते हजारो पटीने सक्रिय प्रमाणात निवास करत असतात. या दिवशी दत्त तत्व हे पृथ्वी तलावरती सहस्रपटीने कार्यरत असतात. त्यामुळे त्याचा देखील आपल्याला फायदा जो आहे तर तो होत असतो. तर उद्या सर्वात प्रथम तुम्हाला एका ताटामध्ये थोडेसे गंध, फुलं, अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती आणि एक सफेद कलरची मिठाई जी असते तर ती ठेवायची आहे. त्याचबरोबर 1 रुपयाचं एक नाणं जे असतं तर ते ठेवायचं आहे. आणि तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे. थोडंसं कच्चं जे गाईचं दूध असतं तर ते टाकायचं आहे. थोडीशी साखर टाकायची आहे. आणि हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला औदुंबराच्या झाडाजवळ म्हणजेच उंबर वृक्षाजवळ जायचं आहे. उंबराच्या झाडाजवळ गेल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला तिथे दिवा अर्पण करायचा आहे. दिवा प्रज्वलित करायचा. नंतर हे जे आपण जल आणलेलं आहे तर ते तुम्हाला त्या झाडाला श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करत करत अर्पण करायचं आहे. नंतर तुम्हाला आपल्याला ते जे गंध, फुलं, अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती, नैवेद्य जे काही आपण आणलेले असेल ते संपूर्ण अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे. नारळ हे व्यवस्थित असावं. पूजेमध्ये आधी वापरलेलं नारळ हे चुकूनही घ्यायचं नाही. त्यानंतर तुम्हाला ते नारळ आणि 1 रुपयाचं जे नाणं आपण घेतलेलं आहे तर त्या नारळावरती ते 1 रुपयाचं नाणं तुम्हाला ठेवायचं आहे. आणि तुम्हाला हे जे 1 रुपयाचं नाणं आणि नारळ आहे तर ते आपल्या हातामध्ये धरायचं आहे. आणि आपल्या हातामध्ये धरून तुम्हाला श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा 11 वेळेस जप करायचा आहे. आणि हे जे नारळ आणि 1 रुपयाचं नाणं आहे तर तिथे त्या वृक्षाच्या खाली तुम्हाला ठेवायचं आहे. आणि ठेवल्यानंतर तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे. अगदी अशाच पद्धतीत साध्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला आपल्या घरी यायचं आहे. करून बघा. तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल तर ती लगेच पूर्ण होईल. आणि त्याचबरोबर घरामध्ये असणाऱ्या आपल्या पतीची, मुलांची खूप प्रगती होईल. आपले 7 पिढ्यांचं दारिद्र्य जे आहे तर ते संपून जाईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.